नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तुरीची डाळीची आमटी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, तुरीची डाळ एक 15 मिनिटं स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि भिजल्यानंतर पण मी धुवून घेतलेली आहे। तर डाळ जास्त काही भिजलेली नाही आहे, फक्त 15 मिनिटासाठी भिजवली। नाही भिजवली तरी पण चालू शकते। ह्या रेसिपीसाठी तुम्हाला मी सांगेन की कशी करायचं। तर ह्याला काय करते, पाणी पूर्ण मी काढून घेते। टोपामध्ये बघा 2 ग्लास मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। एकदम हलकंसं असं कोमट पाणी झालेलं आहे। फक्त आपल्याला कोमट पाणी करायचे की असं आपण बोट घातलं तर आपल्याला कळेल की पाणी कोमट झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता ही डाळ टाकून घ्यायची। आपण टोपामध्ये डाळ जेव्हा शिजवतो का नाही, तेव्हा ती जरी तुम्ही नाही भिजत घातली तरी तुम्ही चालू शकता। कारण की काय होतं माहिती आहे का, तुरीच्या डाळीनं असं जळजळ वगैरे करतं, कुणाला चालत नाही पित्तासाठी वगैरे। तर तुम्ही अशा पद्धतीने भिजत घालून बी करू शकता। आणि टोपामध्ये सुद्धा ह्याचा जेव्हा फेस येतो ना, तो पण ह्याचा काढायचा पूर्णपणे। तर ही डाळ किती होती, तर ही डाळ होती 200 ग्रॅम बघा। तर डाळ मी पूर्ण टाकून घेतलेली आहे। आणि ह्याच्यात काय करायचं माहिती आहे का, आपल्याला थोडंसं तेल टाकायचं। तेलाच्या जागी तुम्ही थोडंसं तूप जरी टाकलं तरी चालू शकते। आता गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ह्याला शिजवून द्यायचे। तर ही 200 ग्रॅम डाळ होती आणि वाटीच्या प्रमाण सांगितलं ना, तर ही वाटी गच्च भरून होती बरं का। मीडियम गॅसवर बघा डाळ ठेवली होती, असा फेस आलेला आहे। आता हा आपल्याला पूर्ण फेस काढून घ्यायचा। हा पेस्ट काढल्यानंतर सुद्धा आपल्याला काय होतं माहिती आहे का, डाळ जी तुरीची डाळ जी आपण खातो ना, ती बाधत नाही। त्यासाठी अशी खूप जणांच्या अशा कमेंट होत्या आणि खूप जणांनी मला डाळीच्या रेसिपीला पण सांगितलेलं की टोपामध्ये शिजवल्यानंतर असा फेस काढल्यानंतर सुद्धा असं होतं। तर आपण कसं माहिती आहे का, कुकरमध्ये शिजवतो। तर मी कुकरमध्ये शिजवत जर असेल का नाही, तर मी काय करते माहिती आहे का, पहिलं 15 मिनिटासाठी भिजत घालते, 10-15 मिनिटं, मग सुद्धा बाधत नाही। आणि जी डाळीच्या मधला जे आपला कणा असतो का नाही, तो पण बघा कधी कधी डाळीमध्येच असतो। ते धुताना सुद्धा बघा निघतो तो कणा पण त्याच्यात ठेवायचा नाही। जे मधला भाग बारीक असतो, जे आपण जेव्हा काय कडधान्य उगवायसाठी लावतो ना, तो पण जर असेल का नाही डाळीमध्ये, तरी सुद्धा तुरीची डाळीला असं जळजळ करतात। हा सगळा फेस काढून घेतलेला आहे। थोडाफार राहिला तो पण आता जरा असं वर डाळ आली की नाही की तो निघून जातो। ते इकता निघालेला आहे बघा, तरी पण तिला स्वच्छ धुवून घेतले होते। आता तुम्हाला हवा असेल तर असा फेस काढल्यानंतर सुद्धा ह्याच्यामध्ये एक टोमॅटो तुम्ही टाकू शकता, तसं पण खूप डाळ छान लागते। तर आता मी शिजून देते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तर आता हा बघ थोडासा फेस जे आलेला आहे ना, हा पण मी काढून घेणार आहे। डाळ बघा आपली मस्त अशी शिजली गेलेली आहे। मीडियम गॅसवर शिजवून घेतलेली आहे। एक 15 मिनिटं लागले असतील मला शिजाय, कारण भिजत घातल्यामुळं थोडासा वेळच लागला, नाही तर अजून पण वेळ लागू शकतो। मी मीडियम गॅसवर केलेली आहे। अशा पद्धतीने डाळ शिजलेली आहे। आता ह्याला का नाही, तुम्हाला हवा असेल तर घुटून घेऊ शकता, नाही घेतलं तरी पण चालू शकते। अशीच उकळली तरी पण अजून बारीक होती। नाही तुम्हाला बघा दिसत असेल बारीक बारीक, ही आमची घरची डाळ आहे, त्याची हलकी साल आहे बघा अशी। अशा पद्धतीत आता हिला मी काय करते, दुसऱ्या टोपामध्ये ओतून घेते। डाळ काढून घेतलेली आहे आणि टोप ठेवलाय बघा गरम करायला। त्याच्यामध्ये आपण आता तेल टाकून घेऊया। तेल टाकून घेतलेलं आहे बघा अर्धी पळी, आणि तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल झालेलं आहे बघा कडक गरम, आणि हे तेल आहे शेंगतेल। त्यात टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर, त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता, आणि त्यात टाकणार आहे एक मीडियम आकाराचा कांदा। कांदा थोडासा जास्त घातला तरी चालेल, आणि तुम्हाला जर खायचा नसेल, कांदा टाकायचा नसेल तरी पण नाही टाकला तरी पण चालू शकतो। आता कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आलं, लसूण आणि एक हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। अशी मोठी कुटलेली आहे, जास्त अशी बारीक नाही कुटलेली। थोडंसं सुक्कं खोबरं जरी टाकलं तरी ह्याच्यामध्ये चालेल, ते कुटून घेतलं तरी चालेल। आता हे काय करणार आहे, 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा भाजलं गेलेलं आहे। ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। शिजवताना जरी तुम्ही हळद टाकली तरी पण चालू शकतं। आपली घरची हळद आहे बघा, किती मस्त असा कलर आलेला आहे। ह्याच्यात टाकणार आहे छोट्या आकाराचे टोमॅटो, आणि ह्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे। चवीप्रमाणे जरी टाकलं तरी चालेल, पण मी थोडंसं टाकणार आहे। आणि आपण परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। जे टोमॅटो टाकलं होतं ना, ते आपलं चांगलं सॉफ्ट होतं, पिकलेलं होतं म्हणजे चांगलं। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया। आणि त्यात टाकणार आहे मी कांदा लसूण मसाला, 1 चमचा घेतलेला आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। आता ह्याला काय करते, ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर पहिलं परतून घेते। कांदा लसूण मसाला टाकल्यानंतर पण मस्त असं बघा मी 1 मिनिटभर परतून घेतलेलं, असं चांगलं परतून घ्यायचं। गॅस आपला मिडियमच आहे। आता ही जी डाळ आपण शिजवलेली ओतून घेतली होती ना, हे टाकून घेऊया। अशी फोडणी चांगली बसली पाहिजे, हलवून घेऊया पहिलं।
हलवून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये जी डाळ टाकली होती ना त्यात थोडंसं पाणी टाकलं. टोपातली पण डाळ काढताना मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकलं होतं, म्हणजे त्यातच फोडणी द्यायची होती ना, मग खाली वगैरे लागलं. तर त्यात टाकायचं आपल्याला मीठ, कारण आपण पहिलं थोडंसं मीठ टाकलं होतं. चवीप्रमाणे टाकायचं. कधी कधी आपल्या मसाल्यांना पण जास्त मीठ असतं ना, ते बघून टाकायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला पावडर टाकू शकता, जिरे धने पावडर टाकू शकता. सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. हे पाहिजे तर तुम्ही थोडंसं फिरक्यानं पण घुटू शकता. ह्यात तुम्हाला पाहिजे तर थोडीशी चिंच टाकू शकता, चिंच भिजत घालायची, पाणी टाकू शकता, थोडासा गूळ टाकू शकता, तशी पण खूप चविष्ट लागते. तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. त्याला आपण चांगलं उकळून घेऊया. डाळ बघा मस्त अशी उकळी गेलेली आहे. तर परत टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. एकदम छान अशी चवदार अशी होते. करून बघा एकदा. माझी आई तर काय करायची माहिती आहे का, ह्यात ते म्हणजे आपण जेव्हा फोडणी टाकतो की नाही जिरे मोहरे, त्याच्यामध्ये 2-3 दाणे असे मेथीची पण टाकायची, मेथीच्या दाण्याची. खूप छान लागते तशी पण. आपल्या चॅनलवर तर सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. ही डाळ कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.